बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। स्वराज कलेक्शन ढालगाव खास रक्षाबंधनानिमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल, जबरदस्त सेल, जबरदस्त बचत, दिनांक 10 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। स्वराज कलेक्शन देत आहे चक निम्म्या किमतीत साड्या, तेही तुमच्या पसंतीच्या। पैठणी, जुलाह, ऑर्गेन्झा, कांचीवरम, जिनिन्सू, बेंगलोर सिल्क, बनारसी मऊ तसेच सुरत मधील हजारो साड्यांचा अनलिमिटेड स्टॉक। ब्रँडेड मेन्स 4 शर्ट फक्त 1000 रुपयात, ब्रँडेड 2 जीन्स फक्त 999 मध्ये, ब्रँडेड डबल ब्लँकेट 999 मध्ये 3, ब्रँडेड चटई 199 मध्ये 2, ब्रँडेड टी शर्ट 399 मध्ये 2, ड्रेस मटेरियल, चुडीदार, जीन्स, टॉप, वन पीस, नाईट पॅन्ट यासारख्या असंख्य व्हरायटी उपलब्ध। गुणवत्तेची हमी, दर पण कमी। स्वराज कलेक्शन ढालगाव, वीज बोर्डाजवळ, ढालेवाडी रोड, ढालगाव, तालुका कवठे महांकाळ। ढालगाव लंगरपेठ परिसरात चोऱ्या वाढल्या। परिसरात चोरांच्या प्रमाणात वाढ झाली आहे। ग्रामस्थांना रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे। सोमवार दिनांक 12 रोजी रात्री लंगरपेठ येथील एका वस्ती भागात ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला। ढालगाव परिसरातील लंगरपेठ, आरेवाडी, ढालेवाडी, नागज, आगळगाव, दुधेभावी परिसरात चोरांच्या प्रमाणात वाढ झाली आहे। गेल्याच महिन्यात आरेवाडी येथे 6 चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता। मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे व पोलिसांच्या तत्परतेने चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलं होतं। मात्र तेव्हापासून चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे। अनेक गावात चोरटे धुमाकूळ घालत असताना दिसत आहेत। दिवसा काहीतरी निमित्त काढून घरांची व रस्त्यांची टेहळणी करून जातात व रात्रीच्या सुमारास चोरी करण्यासाठी येत असतात। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झाले। काल दुपारी तिघे संशयित लंगरपेठ आरेवाडी रस्त्यावर विना क्रमांकाची गाडी घेऊन घराची टेहळणी करत असल्याचे काही जणांनी पाहिलं होतं। त्याच रात्री 1च्या सुमारास 3 दरोडेखोरांनी रस्त्यावर दुचाकी लावून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला। घरावर थापा मारल्या, मात्र घरातील सदस्यांनी दरवाजा उघडला नाही। लगेच शेजारच्यांना फोन केला व घरात आरडाओरडा केला। तोपर्यंत शेजारी बॅटऱ्या घेऊन आल्याने ते चोरट्यांनी दुचाकीवरून पळून गेले। घरातील कुत्र्यांवर कोयत्याने वार केले आहेत, तर एका कुत्र्याला घाव घालून मारण्यात आला आहे। अशा घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। लोक रात्री जागून काढत आहेत। पोलिसांनी ग्रामीण भागात गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे।